सर्वप्रथम सर्वांना गुढीपाडवा आणि नववर्षाच्या अगदी मनापासून खूप खूप शुभेच्छा. तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये गुढी उभी करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. गुढीवरती पितळाचा तांब्या किंवा तांब्याचा तांब्या गुढीवरती उलटा ठेवला जातो. हे योग्य आहे का? यामागील कारण काय आहे? गुढीला आंब्याची डाळी, लिंबाची डाळी, खारीक आणि खोबराचा सुद्धा हार घातला जातो आणि त्या गुढीची पूजा केली जाते. गुढीवरती तांब्याचा किंवा पितळेचा तांब्या उलटा का ठेवला जातो? यामागील आपण यामध्ये सांस्कृतिक आणि धार्मिक कारण जाणून घेणार आहोत. 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा. गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सण आहे. महाराष्ट्राच्या नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होत असते. हिंदू कालदर्शिकाप्रमाणे चैत्र ऋतू प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो. हिंदू धर्मामध्ये अशी मान्यता आहे की पूर्ण सृष्टी ही त्रिदेवांनी संचारलेली आहे. ब्रह्म, उत्पत्ती, विष्णू पालन आणि महेश संहार या सर्व देवापासून निर्मिती लहरी सृष्टी संचलित करतात. त्यातील ही ब्रह्मलहरी किंवा प्रजापती लहरी ब्रह्मदेवांनी विश्व निर्माण केले ती पाडव्याच्या दिवशीच आणि पुढे ते सत्ययुगाची सुरुवात झाली आणि म्हणूनच नूतन वर्ष रंग म्हणून चैत्र शुल्क प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा साजरा केला जातो अशी मान्यता आहे. संपूर्ण महाराष्ट्रात तर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात मराठी नवीवर्षाचे स्वागत केले जाते. पारंपरिक वेशभूषा करून घरोघरी गुढी उभारून गोडाधोडाचा स्वयंपाक करून सार्वजनिक ठिकाणी गुढीपाडवा निमित्त रांगोळ्या देखील शोभाव यात्रा काढून एकमेकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतात आणि मराठी नववर्षाचे स्वागत केले जाते. यासाठी जाणून घ्या गुढीपाडवा माहिती. गुढीपाडवा सण साजरा करण्यामागील पौराणिक कारणे अनेक संदर्भ सापडले आहेत. जरी आजही हा सण तितक्याच उत्साहात साजरा केला जातो, आजही आधुनिक युगातही या सणाला ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि नैसर्गिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. म्हणूनच पुढच्या पिढीसाठी गुढीपाडवा सण महत्त्व जाणून घेणे फार गरजेचे आहे. वास्तविक प्रत्येक सण साजरा करण्यामागे पूर्वजांचे काही उद्देश असतात. चैत्र महिन्यापासून वसंत ऋतूच्या आगमनाला सुरुवात होते, त्यामुळे वातावरणात बदल झालेले असतात. तर झाडांची सुकलेली पानं गळून झाडांना नवीन पालवी फुटते, आंब्याला मोहर येतो. याचा प्रतीक म्हणून गुढी पाडव्याला आंब्याची डाळी लावली जाते. पूर्वीपासून या नैसर्गिक बदलाचे स्वागत करण्याची पद्धत असावी. नवीन वर्षाच्या स्वागतामध्ये काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. वातावरणात वाढलेल्या उष्णतेची काहीशी कमी करण्यासाठी गुढीमध्ये कडुनिंबाची पाने लावली जातात. प्राचीन काळापासून चैत्र शुद्ध प्रतिपदेला ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर हे कडुनिंबाच्या पानाबरोबर वाटून खातात. यामध्ये पचनक्रिया सुधारणा, पित्ताचा नाश करणं, महत्त्वपूर्ण त्वचारोग बरं करणं हे त्यांचं काम असतं. धान्यातील कीड थांबवणं हे सर्व यामुळे शक्य होतं. कडुलिंबामध्ये अनेक गुण असल्याने आयुर्वेदातही याला खूप महत्त्व आहे. शारीरिक थंडावा देणारी कडुनिंबाची पानं आंघोळीच्या पाण्यात घालून आंघोळही केली जाते. ती वाटून खाल्ल्याने आरोग्याला चांगला लाभ होतो. गुढीपाडव्याचा सण साजरा करण्यासाठी केल्या जाणाऱ्या अशा अनेक गोष्टींना विशेष महत्त्व असतं. मात्र त्यासाठी प्रत्येकाला गुढीपाडव्याची माहिती असायलाच हवी आणि ही खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. वसंत ऋतूमध्ये मीच श्रेष्ठ आहे असे भगवान गीतेत सांगतात. वसंत निसर्गाला नवबहार देतो, वातावरण आरोग्यदायी असते. 1,00,000 गुण एवढे कमी होतात व तेवढ्याच प्रमाणात शतकगुण वाढतात. गुढीपाडव्याला ब्रह्मांडातील प्रजापती लहरी